पुणे परिसरामध्ये हिट आणि रनचे प्रकार वारंवार घडताना दिसतात। पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव भागामध्ये एक भयावह अपघात घडला। एका एसयूव्ही कारनं दुचाकी स्वाराला धडक दिली आणि जेव्हा ही दुचाकी कार खाली आली तेव्हा या कार चालकानं कित्येक मीटरपर्यंत त्या दुचाकीला फरफटत नेलाय। दुचाकी स्वार गंभीररीत्या जखमी झालेला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर कार चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलेला आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। मिकी, खरं तर पुणे असेल किंवा पुण्याच्या आसपासचा संपूर्ण परिसर असेल, हिट अँड रनच्या प्रकारांमध्ये आणखी वाढ सातत्याने होताना दिसते। पिंपळे गुरव या ठिकाणचे आपण दृश्य दाखवतोय, कसा आणि केव्हा घडला अपघात? अगदी खरंय। ज्या पद्धतीने पुण्यामध्ये गेले काही दिवस हिट अँड रन किंवा अपघाताच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत, हे अक्षरशः म्हणजे धक्का देणारे आहेत। आणि पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड हद्दीतील पिंपळे गुरव या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। अर्थात काल संध्याकाळी 4च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि घटना जर आपण बघितली तर खूप भयानक आहे। आता टू व्हीलर जो आहे चालक, त्याला अक्षरशः फरफटत ही फोर व्हीलर गाडी नेतीये। स्थानिकांचा असा आरोप आहे की जो चारचाकी चालक आहे त्यांनी तो दारू प्यायलेला होता, त्यांनी मद्यपान केलेलं होतं आणि त्याला भान सुद्धा नव्हतं की अशा पद्धतीने एक टू व्हीलर आपल्या गाडीच्या समोर अडकलेली आहे आणि अशा पद्धतीने तो गंभीररित्या जखमी देखील झालेला आहे जो टू व्हीलर चालक आहे। आणि हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तिथल्या स्थानिकांनी आणि जवळच्या रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। तो गंभीररित्या जखमी झालेला आहे। मात्र पुण्यामध्ये सातत्याने अशा पद्धतीने हिट अँड रनचे प्रकार घडतायत आणि जो हा चालक आहे तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। खरंय मिकी, ही खरोखर चिंतेची बाब आहे। पुन्हा एकदा पुनरावृत्ती होऊ नये एवढीच अपेक्षा। धन्यवाद मिकी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।